लहान बाळ आहे कसं काय नाही तर आम्ही हे पाऊस हे तर होतो आणि हे तर होतो आम्हाला रस्ता नाही रस्त्याची काय व्यवस्था आमच्या चालली आहे. आम्ही हे बाळ कसं काय नेणार आमची वय काय नदीला खड्डा पडल्यात आम्ही मोठे बाळ मोठे. कसं काय नेणार. ही दृश्य आहेत राजगड तालुक्यातील वेल्हे परिसरातल्या घिसर गावच्या कचरे वस्तीतील नागरिकांना अद्यापही लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते. पावसाळा सुरू झालाय, काणंदी नदीला पूर आलाय. असं असतानाही शेकडो ग्रामस्थांना रोजच या मोडक्या लाकडी पुलावरूनच प्रवास करावा लागतोय. शाळेतील मुलं, गरोदर महिला, आजारी व्यक्ती सगळ्यांना याच धोकादायक साकवावरून यावं जावं लागतंय. हा पूल केव्हाही कोसळू शकतो, मात्र प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचं चित्र इथे स्पष्टपणे दिसतंय. कित्येक वर्षांपासून लोखंडी पुलाची मागणी करतोय, पण ऐकणारं कोणी नाही. दरवेळी फक्त आश्वासनच मिळतात असं येथील ग्रामस्थ सांगतायत. लहान बाळ आहे कसं काय नाही तर आम्ही हे पाऊस हे तर होतो आणि हे तर होतो आम्हाला रस्ता नाही रस्त्याची काय व्यवस्था आमच्या चालली आहे. आम्ही हे बाळ कसं काय नेणार आमची वय काय नदीला खड्डा पडल्यात आम्ही मोठे बाळ मोठे. कसं काय नेणार. आमची ही अवस्था वाईट आहे. पाण्यात आहे का नाही. नदी काय म्हणते न्यायचं कसं. अशी अवस्था आमची जर असेल तर काय करावं. अरे इकडे ये ना तू अशी हिरवी मध्ये निघाली पाहिजे. अरे सांगते ना बाहेर आलं तर गेलो का ना आम्ही म्हातारी माणसं खाली नदी. मुळशी तालुक्यात 2 दिवसांपूर्वी अशाच घटनेत एक व्यक्ती पाण्यात वाहून गेलेली. असं असताना देखील कोणतीही तातडीची कारवाई केली जात नाहीये. लोखंडी पूल तातडीनं उभारण्यात यावा, नाहीतर उद्या एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे.